नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे सगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर नटराज यांनी एका प्रकरणामध्ये सुनावणी दरम्यान सांगितलं की काही गुन्हेगार आजकाल इतके निर्ढावलेले आहेत, इतकं त्यांना कायद्याचं भय नाही आहे की ते सगळ्यांसमोर गुन्हे करतात आणि गुन्हे केल्यानंतर पुन्हा त्याचा बचावसुद्धा करायला जातात. आपण काही केलंच नाही अशा आविर्भावामध्ये वावरतात. त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. अशा वेळेला एकतर अशा सगळ्या गुन्हेगारांचे हातपाय तोडले जावेत अशी जर भावना लोकांच्या मनामध्ये असेल तर ती काय चूक आहे त्याच्यामध्ये? त्यांना कठोर अशी शिक्षा अशा पद्धतीची व्हायला पाहिजे अशी जर लोकांची भावना असेल तर त्यात काय चूक आहे, असा सवाल आर नटराज यांनी विचारला. म्हणजे स्वतः न्यायाधीशांनाच आता असं वाटायला लागले की जे काही आत्तापर्यंत कायद्यानुसार जे काही शिक्षा होतात, कोणाला जन्मठेपेची शिक्षा होते, कोणाला 5 वर्षाची शिक्षा होते, दंड होतो, ह्या सगळ्या शिक्षा होतच असतात वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये. पण काही गुन्हेगार जे ते इतके निर्ढावलेले आहेत, गेंड्याच्या कातडीचे बनलेले आहेत आणि त्यांना वाचवलंसुद्धा जाण्याचा प्रयत्न केला जातो. वकिलांच्या मार्फत असेल, त्यांच्या कुटुंबियांच्या मार्फत असेल, समाजाकडून असेल. त्यातून हे गुन्हेगार जे त्यांचं एकतर त्यांना बळ मिळतं, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने प्रतिक्रिया न्यायाधीशांनाच व्यक्त करावी लागते की यांचे हातपाय तोडले गेले पाहिजेत. अशी लोकांची भावना जर तयार झाली तर त्यात काय चूक आहे? आता आपण पाहतोय की गाझियाबादमध्ये जी घटना घडली, ज्याच्यामध्ये सूर्या नावाच्या एका हिंदू युवकाला काही मुस्लिम तिकडच्या युवकांनी ठार मारलं, त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि प्रामुख्याने ईदच्या दिवशी घटना घडली. त्याला ईदच्या निमित्ताने बोलवलं आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्याला मारण्यात आलं. त्यानंतर जो त्या सूर्याला मारणारा युवक होता असद नावाचा, त्याचंही एन्काउंटर झालं आणि चकमकीत तोही मारला गेला. अनेकांनी त्याचं स्वागत केलं की एन्काउंटर केलं ते योग्यच आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अशा पद्धतीने अनेकांचे एन्काउंटर त्यांच्या सरकारच्या काळात झालेले आहेत. अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं की योग्य केलं. ही आज अनेकांची भावनासुद्धा बनलेली आहे की अशा पद्धतीने कोणी उठतो, सुरे काढतो, खून करतो, कोणाचा गळा चिरला जातो, कोणाला विश्वासघाताने मारलं जातं, कुठल्या मुलीला फसवलं जातं, तिच्या बलात्कार केला जातो, लग्न करण्याच्या आमिषाने प्रत्यक्षात काही होत नाही, नंतर तिला मारून टाकलं जातं. चिमुरड्या मुलींवर बलात्कार करणारे त्यांच्या आजोबांच्या वयाचे पुरुष असतात. ह्या सगळ्या घटना उद्विग्न करणाऱ्या असतात आणि त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये हीच भावना येते की या माणसाचं एन्काउंटर केलं पाहिजे, या माणसाला मारलं पाहिजे. अगदी आत्ता नसरापूरला जी घटना घडली, एका चिमुरडीवर एका कांबळे नावाच्या त्या पुरुषाने बलात्कार केला, तिची हत्या केली आणि तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ते झाल्यानंतर संताप उसळला होता महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यांची हीच भावना होती की त्याला एक तर आमच्या ताब्यात द्या, त्याला फासावर द्या. बदलापूरला सुद्धा जी घटना घडली त्याच्यामध्येही तेच होतं. आपण पाहिलं की रेल्वे ट्रॅकवर तेव्हा आंदोलन झालं, आत्ता आमच्या ताब्यात द्या, इथेच त्याला फाशी देऊ आम्ही. ही भावना लोकांमध्ये का निर्माण झालेली? आज न्यायाधीशसुद्धा तेच बोलत आहेत. अर्थात हे काही कायद्याला धरून नाही, अशा पद्धतीची शिक्षा जी आहे ती कायद्यात कुठे लिहिलेली नाही, पण तरी लोकांची मागणी आहे आणि लोक जेव्हा एन्काउंटर केलं जातं तेव्हा लोक त्याला पसंती देतात की असंच व्हायला पाहिजे, अशाच पद्धतीने न्याय मिळू शकतो. ही भावना लोकांमध्ये का निर्माण झालेली आहे? ती त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. एक तर न्याय प्रक्रियेमध्ये असलेले दोष आहेत, ज्याच्यामुळे वर्षानुवर्ष खटले जे आहेत ते प्रलंबित राहतात. छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, छोटे गुन्हे घडले तरी त्याच्या केसेस जे आहेत ते वर्षानुवर्ष चालतात. तो गुन्हेगार जो आहे, ज्याच्या आरोप आहेत, तो गुन्हेगार त्याच्यावरचा गुन्हा सिद्धही झालेला नाही, पण तरी तो इतकी वर्ष तुरुंगात राहतो की शेवटी जेव्हा शिक्षा होते तेव्हा त्याने आधीच तो शिक्षेचा काळ भोगलेला असतो. असे अनेक वेळेला होतं. अनेक वेळेला केसेस लांबवल्या जातात,
पुरावे जे आहेत ते नष्ट केले जातात, पुरावे सापडले असतील तरी ते दाखवले जात नाहीत. अनेक गोष्टी होत असतात, अनेक जण अनेक प्रकारे मॅनेज करत असतं आणि त्याच्यातून योग्य वेळेला न्याय मिळतच नाही. आणि मग लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण होते की त्याच वेळेला तो न्याय जो आहे तो झाला पाहिजे, तो एन्काउंटर करा, आणखी काही करा, पण न्याय आम्हाला आत्ता पाहिजे, त्याला विलंब होता कामा नये अजिबात. ही भावना त्याच्यामुळे निर्माण झालेली. दुसरा घटक आहे तो म्हणजे समाजामधला. समाजाकडून अशा व्यक्तींना एक प्रकारे पाठिंबा दिला जातो. मी थेट पाठिंबा कोणी देत नाही, पण समर्थन केलं जातं. त्याच्या विरोधात बोलायचं नाही, गप्प बसायचं, त्याचा साधा निषेधसुद्धा करायचा नाही. ही जी भावना असते त्याच्यामुळे गुन्हेगार हे निर्ढावतात. त्यांना वाटायला लागतं की आपला समाजच आपल्या पाठीशी आहे, अनेक लोक आपल्या पाठीशी आहेत, राजकीय नेते आपल्या पाठीशी आहेत, म्हणजे आपण केलं ते योग्यच होतं. ही भावना त्याच्यामुळे निर्माण होते. आता हे जे नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण घडलं, त्याच्यामध्ये काही मुस्लिम युवकांना जे त्या कंपनीमध्ये TCSमध्ये काम करत होते त्यांना पकडण्यात आलं. निदा खान नावाची तरुणी अनेक दिवस फरार होती, तिलाही नंतर पकडलं. तेव्हा काय प्रतिक्रिया आल्या की यांनी काही केलेलं नाही. त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रिया पत्रकारांनी जाऊन घेतल्या. ती खरी तर गरज नव्हती घेण्याची, पण त्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. मग त्यावेळेला काय की ह्यांनी काहीच केलेलं नाही, हे असे नाहीच आहेत, हे जेव्हा सांगितलं तर हे जेव्हा नरेटिव्ह पसरतं त्यातून मग एक प्रकारे गुन्हा जो आहे तो सौम्य होऊ लागतो. गुन्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सौम्य होऊ लागतो. मग याचं एन्काउंटर केलं तर त्याचं काय एन्काउंटर केलं नाही, त्याचं एन्काउंटर केलं पाहिजे होतं. हे काही नरेटिव्ह काही लोक, प्रामुख्याने तथाकथित पुरोगामी लिबरल्स, हे असे नरेटिव्ह पसरवतात. म्हणजे अर्थात एन्काउंटर हा काही कायद्यातला भाग नाही आहे, कायद्यानुसार काहीतरी ती शिक्षा आहे असं नव्हे, पण लोकांच्या मनामध्ये भावना तयार झालेली की एन्काउंटर व्हायला पाहिजे. ही जी गाझियाबादमधली घटना घडली त्यामध्ये एका उत्सवाच्या दिवशी, मुस्लिमांचा उत्सव आहे, ईदचा उत्सव साजरा करतायत, त्यावेळेला त्याला बोलवून विश्वासघाताने मारणं ही लोकांमध्ये निश्चितपणे दोन समाजात भेद निर्माण करणारीच भावना आहे ना. एक भेदच निर्माण झाला त्याच्यातून की केवळ तो हिंदू आहे म्हणून त्याला मारलं. आणि त्याच्यामध्ये अशी गोष्ट समोर आली की कशा पद्धतीने कुर्बानी दिली जाते बकरी ईदच्या दिवशी, हे तुला दाखवतो म्हणून त्याला नेऊन तिथे मारलेलं आहे. या भावनेचं कोणी समर्थन करावं? त्यामुळे एन्काउंटरला विरोध करणाऱ्यांनी आधी ही घटना घडली त्याच्याबद्दल तर बोललं पाहिजे. ती घटना योग्य आहे का, त्याच्यामुळे काय नेमके परिणाम होतात समाजामध्ये, याविषयी कोणी बोलत नाही. त्याचं एन्काउंटर केलं तर याचं एन्काउंटर करा, याचं नाही केलं तर त्याचं एन्काउंटर करा. या पुढच्या गोष्टी बोलण्यापेक्षा आधी जी घटना घडली त्याच्याविषयी त्याचा कडकडीत शब्दांमध्ये निषेध करायला पाहिजे, तो कोणीच करत नाही. गाझियाबादमध्ये आपण पाहिलं अनेक यूट्यूब चॅनलचे पत्रकार हे तिथे फिरत होते. स्थानिक जे पत्रकार आहेत ते अनेक स्थानिक मुस्लिमांना विचारलं, तिकडच्या लोकांना, हिंदूंना विचारलं या घटनेविषयी. त्याच मोहल्ल्यामध्ये राहणाऱ्या, तिथेच जात येत असलेल्या लोकांना विचारलं. त्यातले अनेक मुस्लिम लोक जे आहेत ते म्हणाले की आम्ही इथे राहतच नाही, आम्ही आत्ताच आलो, आम्ही आत्ता इथे काहीतरी विकत घ्यायला आलो होतो, माझा तर याच्याशी काय संबंध नाही, मी तर इथे राहत नाही, मी दुसऱ्या मोहल्ल्यात राहतो, मला काय माहितीच नाही. म्हणजे जगाला माहिती झालं हा प्रकार जो आहे तो. सगळ्या सोशल मीडियामध्ये त्याची चर्चा सुरू झाली, पण यांच्यापर्यंत ती बातमी पोचली नाही. मग त्यावेळेला एक लोकांची चर्चा झाली की इथे गाझामध्ये काय घडलं, इराणमध्ये काय घडलं, तर त्याची चर्चा होते. त्यासाठी लोक इथे आंदोलन करतात, घोषणाबाजी करतात. खामेनींचं निधन झाल्यावर इथे चर्चा होते, पण आपल्या मोहल्ल्यात काय घडलं याची चर्चा मात्र कोणीच करत नाही, त्याविषयी बोललं पण जात नाही. खरं तर त्याच्यावर बोललं पाहिजे होतं की हे केलेलं कृत्य चुकीचं आहे, आमच्या धर्मासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. हे बोललं गेलं असतं तर लोकांना विश्वास मिळाला असता. काही लोकांनी, काही मुस्लिमांनी आवाहनसुद्धा केलं की या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाने तिकडच्या जाऊन या सूर्याच्या कुटुंबियांची भेट घेतली पाहिजे, त्यांचं सांत्वन केलं पाहिजे आणि निषेध केला पाहिजे या घटनेचा. पण तसं काही झालेलं तर दिसत नाही. यातून ही भावना निर्माण होते की एन्काउंटर करणं हे योग्यच आहे. जर समाज पाठीशी उभा राहत असेल आणि केलेल्या कृत्याचं पश्चात्ताप न करता उलट केलं ते ठीक आहे, चूक झाली छोटीशी, अशा पद्धतीची भावना असेल तर मग लोकांना एन्काउंटर करणं हे योग्य वाटू लागतं, हातपाय तोडणं हे योग्य वाटू लागतं. निदा खानला कोणीतरी
लपवलं होतं मतीन पटेल या नगरसेवकाने घरामध्ये. त्याचं घर जे ते अनधिकृत होतं आणि ते पाडण्यात आलं. तेव्हा समर्थनार्थ काही नेते उभे राहिले, इम्तियाज पटेल वगैरे, आणि त्यांनी याचं समर्थन केलं की बिचाऱ्याचं घर पाडलं, आम्ही त्याला नवीन घर बांधून देऊ. हा विषय राजकारण करण्याचा नाही आहे. घरामध्ये एका आरोपीचा शोध घेत आहेत पोलीस आणि त्याला घरात लपवलं आहे, तर आपण त्याचं समर्थन करतोय की आम्ही त्याला घर बांधून देऊ. तुम्ही घर बांधून द्या, बंगला बांधून द्या, काही हरकत नाही. पण गुन्हा घडला आहे त्याबद्दल तर काहीतरी बोलाल की हा गुन्हा घडलेला आहे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्याला लपवणं योग्य नाही त्या निदा खानला, हे बोललं पाहिजे होतं की नाही. पण ते कोणी बोललं नाही. खरातचं प्रकरण लपवण्यासाठी हे प्रकरण काढलं. खरातला कोणी लपवण्याचा प्रयत्न केला नाही. कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेने येऊन गप्प बसले नाहीत की कोणी त्याच्याविरुद्ध काही करू नका असं म्हटलेलं नाही. सगळ्या प्रकारची कारवाई झाली, अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले, अनेक गुन्ह्यांची अजूनही चौकशी सुरू आहे. त्याच्या अनेक जे काही संपत्तीचा भाग होता तो जप्त करण्यात आलेला आहे. हे सगळं घडलंय की नाही? कोणी लपवण्याचा प्रयत्न केला. पण काही जण समर्थन करतात आणि त्याच्यातून हा सगळा उद्वेग जो आहे तो लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो. मग उदाहरणं दिली जातात की पश्चिम आशियामध्ये म्हणजे अरब देश जे आहे ते कशा पद्धतीने कठोर कारवाई करतात. हे जे न्यायाधीश आहेत आर नटराज, त्यांनी सुद्धा उदाहरण दिलं की त्या देशांमध्ये कशा पद्धतीने बघा कठोर कारवाई केली जाते. बलात्कार केला तर त्याला तात्काळ मृत्यूदंडाची शिक्षा होते. काही देशांमध्ये ड्रग्सचा वापर केला तर त्याला शिक्षा होते. दहशतवादाचं समर्थन केलं तर त्याला कठोर शिक्षा केली जाते. आपल्या इथे सुद्धा अशा पद्धतीच्या शिक्षा हव्यात का, याविषयी आता चर्चा होऊ शकते. कोणत्या प्रकारच्या शिक्षा द्यायच्या, शिक्षा देऊन तरी हे गुन्हे थांबणार आहेत का, किंवा त्या सगळ्या गुन्ह्यांचं मूळ नेमकं कुठे आहे, संस्कारांमध्ये आहे का, या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत आणि आल्या पाहिजेत. त्याची चर्चा व्हायला पाहिजे. एन्काउंटर केलं म्हणून प्रश्न सुटणार नाही आहे, किंवा एन्काउंटर केलं नाही तरी प्रश्न सुटणार नाही आहे. आज हे सगळं घडतंय, शेवटी न्यायाधीशांनाच म्हणावं लागतं की हातपाय तोडले तर कुठेतरी हे गुन्हे थांबतील का, असा विचार केला गेला पाहिजे. याच्यावरनं लक्षात येतं की समाजामध्ये अनेक गोष्टी चुकलेल्या आहेत, त्या सुधारण्याची आवश्यकता आहे आणि तातडीने सुधारण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यात त्या समाजाने हे पाऊल उचललं पाहिजे पुढे, तर ते होऊ शकेल. नाहीतर जर त्याला पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला, समर्थन दिलं, गप्प बसून ते फक्त बघितलं गेलं तर काही होणार नाही. मागे राजस्थानमध्ये नुपूर शर्मा या ज्या भाजपच्या माजी प्रवक्त्या होत्या, त्यांनी केलेल्या वक्तव्यावरनं केवढं वादळ उठलं होतं देशात. त्याच्यात ते स्टेटस ठेवल्यामुळे एका टेलरला ठार मारण्यात आलं. त्याचा गळा चिरून त्याला ठार मारण्यात आलं. अत्यंत गरीब असा टेलर होता. तो काही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नव्हता की कुठला प्रवक्ता नव्हता की कोणीच नव्हता. पण त्याच्या दुकानात आपण काहीतरी कपडे शिवण्यासाठी आलो असं दाखवून त्याचा गळा चिरून त्याला मारण्यात आलं. काय भावना होईल लोकांच्या मनामध्ये? एन्काउंटर करावं हीच भावना निर्माण होईल. पण त्यावेळेला कोण बोललं का? कोणी नाही बोललं. ही जी गप्प बसण्याची भूमिका आहे त्याच्यातूनही उद्विग्नता येते. आणि लोक आत्ता पाहिलं असेल गाझियाबादमधले हिंदू समुदायातले लोक किती संतापलेले आहेत. हा संताप त्यातून आलेला आहे. न्यायप्रक्रियेमध्ये अनेक दोष आहेत, भ्रष्टाचारसुद्धा प्रचंड आहे, न्यायसंस्थेत पण आहे, पोलीस दलामध्ये आहे, राजकारणामध्ये आहे. पण कुठेतरी लोकांच्या मनामध्ये संतापसुद्धा आहे. तो केवळ न्यायप्रक्रियेबद्दल नाही, आम्हाला लवकर न्याय पाहिजे. मग तुम्ही एन्काउंटर करा, हातपाय तोडा, काही करा. आज आपण पाहतोय उत्तर प्रदेशात किंवा अनेक ठिकाणी कुठे कोण दगडफेक करणारे, तोडफोड करणारे, महिलांचा विनयभंग करणारे असे कोणी पकडले की त्यांची यथेच्छ धुलाई पोलीस ठाण्यामध्ये करतात आणि त्यांची धिंड वरात काढली जाते त्या एरियामध्ये. लंगडत चालणारे गुन्हेगार बघून लोकांना आनंद होतो की हेच पाहिजे आम्हाला, याच पद्धतीने धडा शिकवला पाहिजे, तर ते सुधारतील किंवा तर कुठेतरी त्यांना अक्कल येईल असं लोकांना आता वाटू लागलेलं आहे. लोकांची जी भावना आहे तीच आता न्यायाधीशांची सुद्धा बनलेली आहे. म्हणजे खरोखरच काहीतरी बदल करण्याची, विचार करण्याची वेळ आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला सगळा विषय कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.